विशेषतः एआय मुळे जॉब मार्केट अतिशय वेगानं चेंज होत आहे आणि आमची जी पारंपरिक पद्धती आहे त्या पद्धतीनं आम्ही ज्या प्रकारचे बदल आमच्या संपूर्ण जॉब मार्केट करता लोकांना ट्रेन करण्याकरता करायचो किंवा आमच्या पारंपरिक विद्यापीठांमध्ये ज्या प्रकारे कोर्सेस तयार करणं किंवा त्याच्या संदर्भातले निर्णय घेणं याकरता जो काही काळ लागतो आता तो काळ आपली आताची इकोसिस्टीम अफोर्ड करू शकत नाही। त्यामुळे आता आमच्या विद्यापीठांना अतिशय फ्लेक्झिबल व्हावं लागेल आणि जॉब मार्केटचा विचार करून त्याला सुटेबल अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स हा अत्यंत वेगाने तयार करावा लागेल। आता कुठलंही विद्यापीठ ते पारंपरिक विद्यापीठ असो, ते कौशल्य विद्यापीठ असो, ते कुठलं अगदी एखाद्या गोष्टीला डेडिकेटेड विद्यापीठ असो, कुठलंच विद्यापीठ हे जॉब मार्केटपेक्षा वेगळं राहू शकत नाही, ते सायलोमध्ये काम करू शकत नाही। आता इंडस्ट्री सोबत, बिझनेस सोबत, कॉमर्स सोबत विद्यापीठांना काम करावं लागेल आणि अगदी डे टू डे बेसिसवर जॉब मार्केट जे बदलत आहे त्याला आपण कसं अकोमोडेट करू शकू आणि त्याच्याकरता ह्युमन रिसोर्स आपण कसा ट्रेन करू शकू याचा विचार हा विद्यापीठांना करावा लागेल। आणि म्हणून मला असं वाटतं की आता एआय लिव्हिंग लॅब हा जो एक कॉन्सेप्ट आपण आणलेला आहे अतिशय उत्तम कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात रिअल वर्ल्ड मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याकरता हँड्स ऑन ट्रेनिंग हे आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कोलॅबोरेशन्स आपण केलेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत विशेषतः फ्रंटियर टेक्नॉलॉजीज असतील, वेगवेगळ्या प्रकारे एआय मुळे जे काही एक या ठिकाणी वादळ आलेलं आहे या वादळाचा समावेश देखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेत होईल आणि त्या वादळाचा सामना करत त्याला अनुरूप अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स हा तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो।